शेतकरी बांधवांनो, आताच तुम्ही पाहिलेला आहे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्यातील शेतकरी बांधवांना निधी आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी मंजूर केला आहे। जसं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि रखडलेला पीक विमा देखील असं एकत्रित लाभ आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज पुढील 2 ते 3 तासामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी अखेर आता शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आलेली आहे। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची आता पेरणी गोड झाल्याचं पाहायला देखील मिळत आहे। शेतकरी बांधवांसाठी 8,500 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे देखील माहिती आता पाहायला मिळते। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। यामध्ये खूप दिवसांपासून रखडलेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता याचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा खूप दिवसांपासून रखडलेला 23वा हप्ता याचे देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून 2,000 रुपये, मागच्या 2 ते 3 वर्षांपासून तटलेला पीक विमा 35,000 रुपये म्हणजेच की आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती याचा मार्ग आता शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती देण्याचा मार्ग आता सरकारच्या माध्यमातून मोकळा करण्यात आल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येतंय। आज, उद्या आणि परवा असे 3 दिवस शेतकरी बांधवांनो वाटपाची सरकारच्या माध्यमातून निवडण्याचं पाहायला मिळत आहे। सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांच्या पेरण्या गोड होव्यात, त्यांना खते घेण्यासाठी, बियांच्या पिशव्या घेण्यासाठी त्यांना जो काय पेरणीचा खर्च लागत असतो, तर या सर्व गोष्टींचा विचार करून आता सरकारच्या माध्यमातून पुढच्या 1-2 दिवसामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आता 2,000 रुपये शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचे, पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि पीक विमा 2022 ते 2025 35,000 रुपये तरी या ठिकाणी आता शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। आतापर्यंत शेतकरी बांधवांना सांगितलं जात होतं, कोण म्हणत होतं आज पैसे येतील, कोण म्हणत होतं उद्या पैसे येतील, परंतु शेतकरी बांधवांना ठामपणे कोणीही सांगत नव्हतं नेमकी कोणत्या तारखेला कोणत्या वेळेला नेमकी पैसे खात्यावरती जमा होतील का। आपल्या राज्याची जर शेतकरी बांधवांनो टोटल संख्या बघितली तर 1 कोटीहून अधिक शेतकरी बांधव या म्हणजेच की महाराष्ट्र राज्यामध्ये राहतात आणि या सर्व शेतकरी बांधवांना रखडलेला पीक विमा नमोचे 2,000 आणि पीएमचे 2,000 एकत्र एवढ्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती द्यायचं म्हणल्यावरती राज्य सरकारकडे निधी सुद्धा उपलब्ध नव्हता। त्यामुळे तुम्हाला आजपर्यंत तिन्ही योजनांचं वाटप हे शेतकरी बांधवांनो करण्यामध्ये आलेलं नव्हतं, परंतु अखेर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून 8,500 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला मिळाल्याची मोठी माहिती आता समोर आलेली आहे। आता त्यामुळे राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये आज, उद्या आणि परवा असं 3 दिवस सलग वाटप या ठिकाणी पूर्ण रक्कम, पूर्णपणे योजनांचे पैसे, पूर्णपणे 2022 ते 2025 पर्यंतचा रखडलेला पीक विमा अशी सर्व रक्कम आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आज नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे हे तर आपण पुढे पाहणारच आहोत। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। तर चला पुढे पाहूया अपडेट। नेमकी आज कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप करण्यात येणार आहे, उद्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप करण्यात येणार आहे आणि परवा कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप करण्यात येणार आहे ही सविस्तर माहिती आता आपण पुढे पाहणारच आहोत। आणि हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्यायचं आहे, फक्त 30 ते 31 जिल्ह्यांमध्येच वाटप होणार आहे आणि राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यांपैकी 30 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे आणि जे उरलेले 6 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना अशी म्हणजेच की माहिती समोर आली आहे की राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून योजनेपासून वगळण्यामध्ये आलेला आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये वगळण्यात आलाय का हे नक्की पाहायचं आहे। त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पाहत चला। आता आपण पुढे लगेच पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे आणि कोणते जिल्हे यामधून वगळण्यामध्ये आलेले आहे। जर आता शेतकरी बांधवांनो तुम्ही अशी वाट पाहून कंटाळले असाल, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, तर आता ही तुमची प्रतीक्षा किंवा वाट पाहण्याची पूर्णपणे आता म्हणजेच की संपलेला असून आता तुम्हाला मी पूर्णपणे माहिती सांगणार आहे की तुमच्या खात्यावरती नेमके एक्झॅक्टली कधी पैसे जमा होणार आहेत। आता मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये कुणाकुणाला मिळणार आहेत, पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये कुणाकुणाला मिळणार आहेत आणि 2022 ते 2025 पर्यंतचा रखडलेला पीक विमा हे देखील 35,000 रुपये नेमके कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहेत। कदाचित तुम्हाला शेतकरी बांधवांनो विश्वास देखील बसत नसेल, परंतु आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 8,500 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर करून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा करायमध्ये सुरुवात झालेली आहे।
त्यामुळे शेतकरी बांधवांना हा सर्वात मोठा दिलासा पेरणीच्या अगोदर आल्याचं आपल्याला स्पष्टपणे आता पाहायला मिळतंय. परंतु राज्यातील 1,32,00,000 शेतकऱ्यांपैकी फक्त 35 ते 36 म्हणजेच की लाख शेतकरी बांधवांनाच याचा फायदा होणार आहे. हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्यायचं आहे. कसलीही न घाई करता आता शेतकरी बांधवांनो 2 ते 3 मिनिटे वेळ काढून नक्की व्हिडिओला पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुम्ही इतक्या दिवस पीक विम्याची वाट पाहिली होती, नमोच्या पैशाची आणि पीएमच्या पैशाची देखील वाट पाहिली होती. हे पैसे, ही रक्कम नेमकी तुमच्या खात्यावरती केव्हा जमा होणार आहे? आता तुम्हाला हे तर समजलं असेल की 2022 ते 2025 पर्यंतच्या रखडलेल्या पीक विम्याची 35,000 रुपये हेक्टरी तुम्हाला आता पीक विमा रक्कम दिली जाणार आहे. त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये दरवेळी प्रमाणेच दिले जाणार आहेत. त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता म्हणजेच की 2,000 रुपये दरवेळी प्रमाणेच दिली जाणार आहे. म्हणजे की असे एकूण टोटल किती होतात तर आपण पाहूया. 35,000 रुपये हे झाले पीक विम्याचे आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये हे झाले 4,000 रुपये. असे एकूण तुमच्या खात्यावरती 39,000 रुपये येण्याची शक्यता आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज पुढील 2 ते 3 तासांमध्ये ही रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे, त्या जिल्ह्यांची यादी आता मी तुम्हाला दाखवतो. तर पहा, आता नंबर 1 वरती जिल्हा आहे जळगाव. जळगाव जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, जळगाव जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर जळगाव मधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपली आहे. त्याचबरोबर पीक विमा रक्कम देखील जळगाव मधील पूर्णपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे. नंतर शेतकरी बांधवांनो नंबर 2 वरती जिल्हा असणार आहे कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. कोल्हापूरमध्ये राहून शेती करत असाल, कोल्हापूरमधील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा 2022 ते 2025च्या रखडलेल्या पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची, पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो जालना जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो नंबर 4 वरती जिल्हा आहे बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. बीड मधील जर शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतर म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर मधील जर का शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेची, पीएम किसान योजनेची, पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता छत्रपती संभाजीनगर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो गडचिरोली गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. गडचिरोली गोंदियामधील जर शेतकरी असाल, गडचिरोली गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा पीक विम्याची, नमो शेतकरी योजनेची आणि पीएम किसान योजनेची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. तर शेतकरी बांधवांनो यवतमाळ, पालघर, परभणी, रत्नागिरी या जिल्ह्यामधील सुद्धा पूर्णपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये लवकरच पैसे जमा होतील अशी माहिती आता राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे. ती मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.